नमस्कार मित्रांनो, संकल्प मोटिवेशन आणि जीकेमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आज आपण सामान्य विज्ञान या विषयावरील काही वारंवार विचारले जाणारे आणि अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, अन्ननलिकेचे भाग पुढीलपैकी कोणते आहेत? अ. तोंड, ब. जठर, क. ग्रसिका, ड. मोठे आतडे, ई. लहान आतडे. याचं योग्य उत्तर आहे 3. अ. ब. क. ड. ई. शरीराच्या आतील इंद्रियांना काय म्हणतात? अ. तुम्हाला जर याचं उत्तर माहीत असेल तर कमेंट करा. तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे. याचं योग्य उत्तर आहे 2. आंतरेंद्रिय. प्रश्न तिसरा. आंतरेंद्रियांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? अ. हृदय, ब. यकृत, क. कान, ड. नाक, ई. अन्ननलिका, फ. फुफ्फुस. योग्य उत्तर आहे क. ड. कान आणि नाक याचा समावेश होत नाही. प्रश्न चौथा. शरीराच्या सर्व अवयवांचे आणि त्याच्या कार्याचे नियंत्रण टिंबटिंब करतो. पर्याय काळजीपूर्वक वाचा. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. योग्य उत्तर कमेंटमध्ये लिहा. याचं योग्य उत्तर आहे 1. मेंदू. प्रश्न 5वा. उच्छ्वास म्हणजे काय? पर्याय काळजीपूर्वक वाचा. योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे 2. फुफ्फुसातील हवा नाकाद्वारे बाहेर पडणे म्हणजे उच्छ्वास होय. प्रश्न 6वा. अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. पर्याय वाचा. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. असेच प्रश्न MPSC गट ब, गट क व तलाठी परीक्षेत येतात. उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे अन्नाचे पचन. प्रश्न 7वा. अन्न पचनास मदत करणाऱ्या रसांना काय म्हणतात? पर्याय काळजीपूर्वक वाचा. याचं योग्य उत्तर आहे पाचक रस. प्रश्न 8वा. खालीलपैकी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? उत्तर कमेंटमध्ये द्या. याचं योग्य उत्तर आहे 4. यकृत. प्रश्न 9वा. खालील विधानांचा विचार करा.
स्निग्ध पदार्थ मिळतात व डाळी, मांस, दूध यामधून क्षार मिळतात. क. तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि गहू यापासून कर्बोदके मिळतात. ड. भुईमूग, करडई या तेलबियांपासून जीवनसत्त्वे मिळतात. पर्याय काळजीपूर्वक वाचा. योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. याचं योग्य उत्तर आहे फक्त क योग्य. प्रश्न 10. अयोग्य विधाने निवडा. क. वाढत्या वयाच्या मुलामुलींचा आहार किंवा अन्न गरज सारखीच असते. ब. असंतुलित आहार न मिळाल्यामुळे काही मुले अशक्त दिसतात. क. संतुलित आहारामध्ये पिष्टमय पदार्थ व प्रथिनयुक्त पदार्थांची कमतरता असते. पर्याय काळजीपूर्वक वाचा. उत्तर आहे ग आणि क. मित्रांनो, आजच्या या प्रश्नांपैकी तुमची किती उत्तरे बरोबर आली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या प्रश्नांच्या सरावासाठी आपल्या संकल्प मोटिवेशन अँड GK चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.